राज्यातील घरकुल लाभार्थींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट। गेल्या वर्षी अनेक घरकुल लाभार्थी बांधवांनी सेल्फ सर्वे केला होता आणि सेल्फ सर्वे केल्यानंतर पुढे काय, तर हेच प्रश्न सर्व लाभार्थ्यांना पडलेला आहे। तथापि आपली घरकुल यादीमध्ये नाव आले किंवा नाही हे कसे चेक करावे याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून कुठलीही शासकीय योजनेची माहिती आल्यास त्वरित आपल्याला उपलब्ध होणार आहे। तर ज्या घरकुल लाभार्थी बांधवांनी सेल्फ सर्वे केला होता अशा लाभार्थ्यांची आता छाननी सुरू झालेली आहे अधिकारिक स्तरावर। तसेच आपली घरकुल यादीमध्ये नाव कसे बघावे हे देखील थोडक्यात बघूयात। सर्वप्रथम सदर लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। PM आवास या लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि जसंही तुम्ही PM आवास या लिंकवरती क्लिक कराल तिथं तुमचं राज्य निवडायचं ऑप्शन येईल। आपण राज्य निवडायचं आहे। राज्य निवडल्याच्या नंतर लगेचच आपल्याला तुमचा ज्या ठिकाणी तुम्हाला घरकुलसाठी नोंदणी केलेली आहे तो तालुका निवडायचा आहे आणि सदर तालुका निवडल्याच्या नंतर ज्या गावात किंवा ग्रामपंचायती अंतर्गत तुम्ही येतात त्या ग्रामपंचायतीचं नाव या ठिकाणी शोधायचं आहे। ते शोधल्याच्या नंतर लगेचच तुम्ही कोणत्या आर्थिक वर्षाची यादी बघायची ते तुम्ही या ठिकाणी निवडू शकतात आणि ज्या आर्थिक वर्षाची यादी तुम्ही बघाल त्या इसवी सणापुढे क्लिक करायचं आहे। ते क्लिक केल्याच्या नंतर लगेचच तुम्हाला कोणत्या योजनेअंतर्गत तुमची यादी बघावायची आहे, जसे की PM आवास, त्याच्यानंतर शबरी आवास योजना, अशा ज्या योजना असतील त्या अंतर्गत कोणत्या योजनेची यादी बघायची ते निवडून या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे आणि तो टाकल्याच्या नंतर लगेचच गेट डिटेल्सवरती क्लिक करायचं। जसेही तुम्ही गेट डिटेल्सवरती क्लिक करणार तर अगदी 5 मिनिटात तुम्हाला तुमच्या गावातील सर्व यादी लगेच दिसेल। धन्यवाद।